सर, नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. तर आगामी परीक्षेच्या दृष्टीने यामध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? बघा, यासाठी नाही का आपल्याला पीवायक्यू बघावे लागतात आणि यापूर्वी आलेले एमपीएससीने विचारलेले प्रश्न ते कसे आहेत ते बघा. इथं प्रश्न यापूर्वी विचारला गेलाय की पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे किल्ल्यावरती प्रश्न आलाय, तर या ठिकाणी इथं प्रश्न विचारत असताना जिल्हे विचारले जाऊ शकतात की ज्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये दिलं तिथं जोड्या लावावरती प्रश्न येऊ शकतो किंवा त्यांचे जिल्हे कोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे जर बघितला तर आपल्याला पुढे प्रश्न पाहायला मिळतोय की किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. जे ज्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालंय त्याच्यावरती सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतोय. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर जागतिक वारसा स्थळ जेव्हा आपण प्रकार पाहतोय त्यामध्ये असतात, एक म्हणजे सांस्कृतिक असतात, नैसर्गिक असतात आणि एक मिश्र असतात. इथं प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये नाहीये. गेट ऑफ इंडिया ऑब्व्हियसली नाहीये. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला एमपीएससी विचारते आणि त्याच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारते. हे पीवायक्यू वरून आपल्याला कळणार आहे.